नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण प्रवासासाठी सोबत घेण्यासाठी आपण जेव्हा खाण्याचे पदार्थ घेतो ना, तर तेव्हा असा पदार्थ आपण आवर्जून बनवला पाहिजे। आरामात 8 ते 10 दिवस टिकणारा पदार्थ आहे आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे। तर आपण आज ह्या मेथीपासून एकदम खुसखुशीत अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। आणि रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता आपण 2 वाटी मेथी स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेली आहे। तर शक्यतोवर मेथी घेताना आपण त्या मेथीचे फक्त पानं घेतलेले आहेत, म्हणजे काड्या जास्त जर घेतल्या तर लाटता पण व्यवस्थित येत नाही आणि आपण बनवलेली पुरी फुगणार सुद्धा नाही। तर आपण हे पानच निवडून घेऊन स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। हे बघा, असे पुन्हा ठेवून मी बारीक कट करून घेतलेले आहे, जेणेकरून ते आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आपण व्हिडिओ खूप छोट्या बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। तर आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण ही मेथी छान परतून घेणार आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। आता आपण एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन। एक भाग जर गव्हाच्या पिठाचा असेल तर अर्धा भाग रवा, रव्याचा अर्धा भाग आपण बेसन घेतलेला आहे। नंतर धने जिरे आपण कुस्करून घातलेले आहेत। नंतर 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। आपण ही मगाशी परतून घेतलेली मेथी घातलेली आहे। आता आपण घालत आहोत 1 चमचाभर मीठ, 1 चमचाभर लाल तिखट, 2 चमचे तीळ आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपलं जे तूप घातलेलं आहे ना ते आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत ना एकदम खुसखुशीत बनणार आहेत। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, असं हाताने कुस्करून घेतलं ना तर ते पिठाच्या कणाकणाला तूप लागतं आणि मग आपल्या पुऱ्या ज्या आहेत ना एकदम क्रिस्पी बनतात। तर आता आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपण थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, गरम नाही आहे, फक्त कोमट आहे आणि त्यामध्ये आपण आता हे पिठाचा घट्टसर गोळा बनवून घेणार आहेत। पोळीच्या पिठासारखं आपल्याला हे पीठ पातळ न करता एकदम घट्टसर गोळा बनवायचा, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ना एकदम खुसखुशीत बनणार आहेत। तर आता आपण हे घट्ट गोळा बनवून असं 10 मिनिटांसाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे हे पीठ जे आहे ना आपलं छान मुरेल आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बनतील। तर बघा, हा एकदम घट्टसर गोळा आहे। तर आता आपण हा असाच ठेवून देणार आहोत। 10 मिनिटानंतर आता आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि आता ह्याचे आपण छोटे गोळे तयार करून घेणार आहेत। आपल्या नॉर्मल रेग्युलरच्या ज्या पुऱ्या आहेत ना त्यापेक्षा आपण ह्या पुऱ्या थोड्या छोट्या केलेल्या आहेत, म्हणजे हे गोळे आपण आकाराने थोडे छोटे घेतलेले आहेत। आणि आता आपण ह्याच्या व्यवस्थित बारीक लाटून पुऱ्या घेणार आहेत आणि त्या मीडियम ते लो गॅसवर तळून घ्यायच्या, म्हणजे त्या एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी बनतील। तर आता आपण ह्या लाटून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्या व्यवस्थित तळून घेणार आहेत, मस्त असा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळायच्या, म्हणजे त्या एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी बनतील। तर बघा, आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर चॅनलला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि तुम्ही जर आता ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की अशा पुऱ्या सोबत घेऊन जाऊ शकता, नक्की आरामात टिकतील 7 ते 8 दिवस। तर बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, आवडली असेल ना तर नक्की आपला व्हिडिओ शेअर करा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना। तर भेटूया आपण आता नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।